तर नमस्ते मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक्स डिझायनर JPEX. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून भावना स्वागत करतोय. तो भावना तुम्ही थंबनेल पाहून आला असेल, तुम्हाला समजलं असेल की आजच्या कोणती डिझाईन भावना तुमच्यासाठी घेऊन आले. भावना घेऊन आले तुमच्यासाठी बुद्ध पौर्णिमा निमित्त आपण काय केले, बॅनर डिझाईन केलेले आहे फोटोशॉपमध्ये. फुल टू एडिटेबल भावना PSD फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी भावना व्हिडिओ तुम्हाला मोठा नाही करणार आहे भावना, ओके. लक्षात ठेवा, जो काय व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला समजावून सांगणार आहे भावना, ओके. चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला भावना. तर काय करायचं भावना, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व भेटून जाते, सर्व A to Z पूर्ण माहिती, ओके. कशा रीतीने बॅनर बनवायचा फोटोशॉपमध्ये. तुम्हाला काय करायचं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक साईटची लिंक भेटून जाईल. तिथून जाऊन तुम्हाला काय करायचं, आपल्या साईटवरती जाऊन वरती सर्च करायचं आहे बुद्ध पौर्णिमा बॅनर डिझाईन. तुम्हाला इंटरफेस येऊन जाईल. तिथे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली भेटून जाईल, ओके. डाउनलोड लिंक PSD फाईल भेटणार आहे तुम्हाला. त्यासाठी पासवर्ड असणार आहे व्हिडिओमध्ये. पासवर्ड तुम्हाला माहीत असेल, मी बोलून सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलात असाल, ओके. चला सुरू करूया. तर ही काय डिझाईन आहे, 1 by 1चा कॅनव्हास तुम्हाला दिसतोय फोटोशॉपचा लोक, ओके. मोबाईलवरती हा काय असणार आहे, तुम्हाला आता दिसतोय पूर्ण एकदम चौकोन आहे, ओके. कॅनव्हास आपला. त्याच्यामध्ये काय साईज आपण ठेवलेली आहे इंचेसमध्ये ठेवलेली आहे 10, ओके. इथे बघू शकता 10 हाईट आणि विड्थ आहे 10, ओके. 300. ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आता सुरुवात करणार बॅनरला. तुम्हाला जर सुरुवातीपासून जर बॅनर बनवायचं असेल, नक्की कमेंट करा की बाबा एकदम स्टार्टिंगपासून बॅनर डिझाईन कसा करायचा एकदम क्रिएटिव्हिटीनुसार. त्यासाठी व्हिडिओ घेऊन ये, पण तो व्हिडिओ पाहून एवढा मोठा होईल ना, तुम्ही बघू शकणार नाही. पण नक्की कमेंट करा, ओके. तर इथे बघू शकता हे काय केलेलं आहे, आपण बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. तुम्ही आता विचार म्हणाल की तुम्ही भाऊने बॅकग्राऊंड तू सर्व पहिल्यापासूनच बनवून ठेवलेलं आहे भाऊनं, ओके. तर भाऊनं असं कसं आहे माहिती, तुम्हाला सांगून देतो पूर्ण एकदम, ओके. HD क्वालिटीमध्ये जर तुम्हाला बॅनर बनवायचं असेल ना, तर तुम्हाला काय करायला लागेल, एकदम क्रिएटिव्हिटी सुचून तुम्हाला सर्व बॅनर बनवावं लागेल. आणि जर मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगितलं पूर्ण एकदम स्टार्टिंगपासून, एखादा एक असं कोणता तरी दिवस येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सर्व समजावून सांगेन, ओके. कसं रीतीने पूर्ण एकदम बॅनर वगैरे बनवायचे एकदम स्टार्टिंगपासून, सुरुवातीपासून, जोपर्यंत आपण काय डिझाईन बनवलेली नाही, आपल्याला माहिती नाही की आता डिझाईन कशी होणार आहे, ओके. त्या त्या तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पण ह्याच्यामध्ये आता काय करणार आहे भावना, जर तुम्हाला सर्व सांगायचं सांगितलं तर कसं होईल भावना, सांगू तुम्हाला. आता याच्यामध्ये बघू शकता मी बॅकग्राऊंड, हा एकच बॅकग्राऊंड नाही आहे, याच्यामध्ये बॅकग्राऊंडला एक वेगळंच आहे भावना. जो वेडिंग इन्व्हिटेशनमध्ये तुम्ही आपले डिझाईन आले त्याच्यामध्ये जो आलेला आहे तो पण आहे, ओके. तो घेतलेला आहे, त्याला पण काय केलेलं आहे, कलर चेंजेस केलेले आहे. प्लस त्याच्यानंतर हे फ्लावर घेतलेले आहे. प्लस त्याच्यानंतर अजून एक इफेक्ट आहे, तो पण आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. असे 3-4 लेअर्सचं करून हे सर्व काय झालेलं आहे, पूर्ण बॅकग्राऊंड झालं आहे, ओके. चला आपण सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला. जास्त तुम्हाला वेळ नाही, जेवढं बॅकग्राऊंडबद्दल जेवढी माहिती होती बेसिक सांगितले, ओके. तर भावना पहिला पासवर्ड आहे 23, ओके. तर पुढे यायचे, पुढे याच्यानंतर इथे बघू शकता दुसरी लेअर काय असणार आहे, शॅडो, ओके. हे शॅडो आपण काय केलेलं आहे, हिला आहे तशी ठेवायचे, नॉर्मलवरतीच आहे भावना, ओके. तुम्हाला फक्त काय करायचे, व्हिडिओ पूर्ण बघायचे. जेव्हा व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हा तुम्हाला सर्व समजून जाईल, ओके. अडचण येणार नाही, फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचं. इथे लेअरमध्ये बघू शकता तुम्हाला हे सर्व ओपन लेअर भेटणार आहेत, फक्त काय करायचं, एडिट करायचं, ओके. इथे बघू शकता हे आता आपण काय केलेलं आहे, गौतम बुद्ध तुम्हाला माहीत असेल, ओके. त्यांची आपण काय केलेलं आहे, खतरनाक अशी PNGs ॲड केलेली आहे. PNGला पण काय केलेलं आहे, सेम खाली एक रिफ्लेक्शन इथे दिसत असेल तुम्हाला, ओके. ह्याला वरती घेऊया, ओके. बघू शकता इथे खाली रिफ्लेक्शन म्हणून एक आपण काय केलेलं आहे, कमळ, जे हे कमळ आहे सेम ही जी PNGs आहे तीच आपण इथे रिप्लेट करून म्हणजे रोटेट करून खाली घेऊन त्याला काय केलेलं आहे, पूर्ण एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन केलेलं आहे, ओके. ब्रशने आपण काय केलं, इरेज केलं आहे. इरेज केल्याच्या नंतर काय आलं ते पाहून एकदम पाण्यासारखं लोक तुम्हाला माहिती आहे, जसं की आपण एखाद्या जर पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये जर गेले तर ते आपली सावली कशी तुम्हाला दिसते जशी, ओके. ते तुम्ही इथे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही समजून जाल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, ओके. पण तुम्हाला सांगतो मी. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता लुक आला आपल्या बॅनरला, ओके. हे काय केलेलं आहे आपण परत हाईड करतो, इथे बघू शकता आता हे नॉर्मल लुक वाटते भावना, ओके. याच्यानंतर आपण काय करणार, खाली शुभेच्छुकांसाठी पट्टी. शुभेच्छुकांसाठी पट्टी आपण काय केलेली आहे, व्हाईट घेतलेली आहे. आता तुम्ही मला क्रॉस कसा काय केला आहे, इथे बघा या टूल बारमध्ये खाली बॉक्स आहे, ओके. बॉक्समध्ये रेक्टँगल टूल आहे, इथे घ्यायचं शेपमध्ये, इथे वरती बॉक्समध्ये तुम्हाला दिसत असेल शेपमध्ये क्लिक करायचं, व्हाईट घेतलेलं आहे. त्याला आपण काय केलं आहे, थोडासा रोटेट केलेला आहे, तुमच्या भाषेमध्ये मी सांगतो, बघू शकता. सेम असा रोटेट करून मी खाली बॉटमला टाकलेला आहे. डिलीट करतो. सेम तुम्हाला एवढा ह्या रेक्टँगलबद्दल मी सांगत आलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर पुढे बघू शकता, पुढे आपण काय केलं आहे, शुभेच्छुकांचं ते नाव वगैरे जे असणार आहे ते आपण इथे ॲड केलेलं आहे. ते तर काय भावना जास्त सांगायची गरज नाही, फक्त तुम्ही बघितलंच तुम्हाला लक्षात येईल, ओके. त्यांचा आपण फोटो टाकून इथे पूर्ण शुभेच्छुकांची जी पट्टी आहे ती पूर्ण क्लिअर करून टाकलेली आहे, जेणेकरून आपल्याला कोणती अडचण येणार नाही, ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता एवढं सर्व झालेलं आहे. बघू शकता बॅकग्राऊंड पण एकदम लुक खतरनाक दिसतंय. प्लस आपलं जे शुभेच्छुक आहे श्री सुनील शंकर शेळके, ओके, ते पण खतरनाकमध्ये दिसत आहेत, ओके, बॅनरमध्ये.
त्याच्यानंतर इथे बघू शकता. आता चालू करूया आपण टेक्स्टला. जास्त टेक्स्ट नाही भावना, एक शुभेच्छा पोस्टर आहे भावना, एकदम नाथपुरा डिझाईन. तुम्ही मोबाईलमध्ये युजर असाल तर तुमची जो फोटोपे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये पण ओपन होऊन जाईल. जर त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आला आहे, जाऊन तुम्ही चेकआउट करा फोटोशॉप आपल्या मोबाईलमध्ये कशी PSD फाईल यूज करायची. ओके. त्याच्यानंतर हे आपण शॅडो घेतलेले आहे बुद्ध पौर्णिमा. ओके. हे आपण टेक्स्ट केलेलं आहे, तुम्ही हे एडिट करू शकत नाही. जर तुम्हाला याला ग्रेडिंग वगैरे कलर मारायचं असेल तुम्ही मारू शकता. मी व्हाईटच ठेवलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर हे सर्व एक एक असं वरती बघू शकता. इथे काय आहेत, सर्व लेअर आहेत. ओके. हे लेअर काय करायचे मी सर्व ओपन करतोय. त्याच्यामध्ये आपण काय शायरी लिहिलेली आहे तुम्हाला माहिती असेल. ओके. इथे आता आपण शायरी आपण ही लिहिलेली आहे. ओके. दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. ओके. तर काय करायचं, पुढे यायचं. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता ही जी शायरी तुम्हाला दिसते. ओके. कुठे इथे वरती बघू शकता बुद्ध धर्म आहे धर्म नाही. ओके. ही जी काय शायरी आहे ती आहे तशीच ठेवायची. त्याच्यानंतर पुढे बघू शकता प्लस आपण काय केलेलं आहे खाली, निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा. ओके. शुभेच्छासाठी आपण दुसरा फॉन्ट वापरलेला आहे, दिसत असेल. ओके. बघू शकता हे सर्व एवढं झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर इथे आपण वरती डेट लिहिली आहे, इथे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. ओके. बघू शकता 23 मे. ओके. त्याच्यानंतर इथे ओंकार ग्राफिक्स JPEG आपला जो लोगो वगैरे जो काय असणार आहे तो आपण सर्व इथे ॲडिट केलेला बघू शकता. तुम्हाला पूर्ण डिझाईन झाली आहे भाऊन. ओके. फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व समजावून सांगितलेलं आहे. ओके. जास्त व्हिडिओ आपण मोठा केलेला आहे भाऊन. आता जर तुम्हाला त्याच्यामध्ये मी लुक चांगला खतरनाक घेऊन येतोय तो बघू शकता तुम्ही. ओके. तर भाऊंनो दुसरा पासवर्ड आहे भाऊंनो 46 भाऊन. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये भाऊंनो 2 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत आजच्या या डिझाईनसाठी. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. तुम्हाला आता लुक दाखवून देते बघू शकता. ओके. काय केलेलं आता सिम्पल व्हाईट पूर्ण ब्लँक आहे भाऊन. काय केलेलं आहे, रेक्टँगल घेतलेलं आहे सेम इथून शेपमध्ये जसं तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता. ओके. आता तुम्हाला डिझाईन दिसायचं स्क्रीनवरती. ओके. फुल स्क्रीनला घेऊन येतो बघू शकता. ओके. नाथकुला बुद्ध पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा. ओके. मंगलमय शुभेच्छा. जे काय असेल ते सर्व आपण इथे डिझाईन केलं आहे. ओके. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. ओके. आणि आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व नक्की कॉन्टॅक्टमध्ये यायचं असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम जॉईन करू शकता. ओके. धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.